लो गाईज, बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये सकाळ सकाळ मी उठलो आहे, तुम्हाला माहितीच आहे. आज मी जाणार आहे केस कापायला, कारण की माझे केस जे आहेत ना खूप वाढलेत आणि आमच्या जे शाळेत ना खूप असे वाढलेले केसांना चालत नाही. म्हणजे 2-4 दिवसापासून रूल खूप आहे ना स्ट्रिक्ट केलेला आहे. त्यामुळं आज केस कापायचे खूप वाढले दिसत आहेत आणि आणि केस कापून शाळेत निघायचं आहे आपल्याला. आणि गावात नाही तरी शॅम्पू पण आणायचा आहे. गावात नाही तरी केस वाढलेत ना माझे, वाढलेत केस माझे. सगळेजण म्हणतात केस वाढले. आता आपल्याला केस कापायला जायचे. तिथं गेल्यावर मग तुम्हाला दाखवतो कसं असते नियोजन तिथलं. चला आता मी जातो. टाटा बाय बाय. तिथं गेल्यावर तुम्हाला मी दाखवतो. गाडी बी जरा घेऊते जरा बरं. केस कापायला लागतं. आज कसं मी फार लेटेस्ट ब्लॉग चालू केला. फार सकाळी उठायला मला फार उशीर झाला. ऊन पण एक असं टायमिंगमध्ये येतं ना काही दिसत नाही. आता नाही दिसते ना चांगलं. तिथं गेलं होतं बघू शकता. मी आलो आहे आता कटणीच्या दुकानावरती कटिंग करायला. तर बसून दाखवतो. आता असं लोक कटिंग झाल्यानंतर ना तुम्हाला दाखवतो कसा लोक आहे माझा. बाकी कसं करणार आहे तशी बाकी कसं करणार लगेच 2 मिनिटापर्यंत आलो. तर सगळे वरून असे बारके तर तुम्हाला तवा दाखवतो आता. सब गाईस, म्हणजे मी आलोय घरी आता. तुम्हाला मी दाखवलं होतं बार्बर कटणीच्या शॉपमध्ये. बार्बर शॉपच म्हणतात ना, काय म्हणते मला माहिती नाही, काय माहिती नेमकं इंग्लिशमध्ये. तर कटणीचं तुम्हाला दाखवलं होतं. मोठे केस होते आधो, आता म्हणजे खूपच बारके झाले म्हणे वाटतं ते केस. दिसत असं खूपच, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढे नसेल वाटत, पण खरं म्हणजे लय बारके केस झाले ते. ते सूट नाही करत ते गोल, कारण कसं गोल चेहऱ्यावरती ना मोठे केस झाले. थोडेसे जरा जास्त बारके झाले ते जरा केस. मी आता आलो. आता मला अजून आंघोळ वगैरे करायची, नंतर पुढचं नियोजन बघता येईल. आता तुम्ही बघू शकता काहीच माझा किती चांगलं दिसत आहे. अरे ते कुठे गेलो मी. हां, तर तुम्ही बघू शकता मी आता किती म्हणजे चांगलं दिसत आहे. आपलं केस बारके आहेत पण चेहरा चांगला दिसत आहे. उजळून चांगला चेहरा दिसत आहे. मम्मीला विचारतो मी कसा चेहरा दिसत आहे माझा. अरे अंधार दिसतच नाही चेहरा. ते चेहरा माझा चांगला दिसतोय ना. चांगलं दिसतंय का इकडं कुठे नाही इकडं. येस, ऑल राईट. कारण की मला कसं वाटतं केस ना मी प्रत्येक वेळेस जसे करतोय ना त्याचे ना खूप बारके केस झालेले आहेत, खूप बारके. मग मी केस कसे दिसतात ते चांगले दिसत ना. फक्त पहिलं म्हणजे जरा जास्त बारके झाले केस आहेत, पण अरे उजेड नीट पडत नाही तोंड पडती. आता नीट दिसते, चांगले केस दिसतात ते. आता मला जेवण करायचे. त्यानंतर हा जो कान आहे ना, काल धरून म्हणजे मी जास्त म्हणजे इकडे तिकडे जरा फिरलोय ना, सकाळ धरून इकडे रात्री पण डबल सकाळी पण. माझा हा कान जो आहे ना खूप जास्त आतमधून दुखायला लागलेला आहे. आता ह्याच्यात नंतर तेल टाकायचे. मग आता जेवण करणार आहे. आता काय काय जेवणात बनवले तुम्हाला मी सांगतो. काय काय बनवले का जेवणात. हां, जेवणात मी तुम्हाला दाखवतो. आपली मटकीची भाजी ती काय अशी, इथं मटकीची भाजी आहे. मटकीची भाजी आणि भाकर बनवली. आणि अजून रात्री काय केलं तर रात्री फळं केलते. फळातला अख्खा रस्ता आटून गेलेला आहे. फक्त ते फळच राहिलेले आहेत, ते आता खाणार आहे मी. आता ताट तयार करतो माझं, नंतर तुम्हाला भेटतो. आहे बघा, तुम्ही बघू शकता मटकीची भाजी आणि भाकर. भात पण नाही, पण भात सगळं झालं, शेवटला भात खायचा. तर ठीक आहे, मी जेवण करतो. त्यानंतर मी तुम्हाला बोलतो जे काही ध्यानात येईल, जे काय बोलायचं असेल. बघू दा काय पुढचं नियोजन, त्यानुसार मी बोलतो. गाईस, आत्ताच जेवण झालं माझं. म्हणजे आत्ताच झालं, खाली ताट पण आहे. आता हे बाबा, तू खाणार आहे का दही खाणार आहे का.
हा मग हाय म्हणूनच म्हटलं. आता हा अर्धा पुडा आहे, अर्धा पुडा आहे दहीचा. दही खायचे आता. एक ग्लास तुला कशात देऊ, पेल्यात देऊ का कशात देऊ? का हा. एक मिनिट. चल मम्मीसाठी आता पेल्यात घ्यायचं. ते घेतलं ते एवढंसं चुटकी भर दे राहिले. त्याच्यात पण किती दही असं ते सांगते. त्याच्यात साखर टाकायला, त्याच्यात साखर टाकायला मी तुम्हाला साखर वगैरे इकडे द्या. मी साखर वगैरे टाकतो मग तुम्हाला दाखवितो दही. हे आहे दही, लेवायला लागतं. आईस मी आत्ता झोपेतून उठलेलो आहे. आत्ताच हा कान खूप दुखत होता म्हणून मी झोपलेलो. अजून पण खूप दुखते हा कान माझा. त्याच्या कानात तेल टाकलेलं पण तरी आता तो अजून दुखायला लागलाय. हॅलो गाईस, म्हणजे आता मी तुम्हाला सकाळी किंवा मगाशी मध्ये तुम्हाला बोललं असं माझा कान दुखतोय खूप. तर आता मी कानाच्या दवाखान्यात चाललो, म्हणजे कान साफ करायला. आता म्हणजे माहीत नाही तिथं गेल्यावर काय काय कसं काय असतं. जवळ तेवढा दाखवायचा प्रयत्न करेल, पण कान नीट करून येणार, ध्यानात ठेवा. आता गावात आले पण दुकान काय भेटत नाही. कानाचं दुकान कुठे भेटत नाही गावात. काय आता आम्ही दवाखान्यात आलो आहे, सराईकडच्या नावाच्या दवाखान्यात आलो आहे. ते पाठीमागे बाथरूम बघू शकता किती वेळ झाले. ते तुम्ही बघू शकता. दिसते का पिवळं निवळं कसं झालं काय माहिती मला भारी. म्हणजे दवाखान्यात तुम्हाला दाखवलं असतं, पण ते कसं दवाखान्यात व्हिडिओ काढणं अलाउड नाही, त्यामुळे मी तुम्हाला दाखवत नाही दवाखाना. पण हे बघा एवढं इतकं एवढं तर मला दाखवू शकतो की दवाखान्यात माणसं आहेत. तुम्ही पाठीमागचं वातावरण बघू शकता किती भारी. पाठीमागं मी बिल्डिंगवरती ना म्हणून असं वातावरण. बरं आता मी इथं काय मी शूट करू शकत नाही, त्यामुळे नंतर आता मी झाल्यानंतर ना तुम्हाला सांगतो इलाज झाला आहे का नाही. तोपर्यंत थांबा. हां गाईस, मी आत्ताच घरी आलो आहे. जस्ट म्हणजे आत्ताच घरी आलो. काय गाडीवरती व्हिडिओ बनवता येत नाही, त्यामुळं व्लॉग बनवता येत नाही गाडीवरती. त्यामुळे मी आता घरी आलो आणि गोळ्या आणल्यात. थोड्या वेळाने आता गोळ्या खायच्या, झोपून घ्यायच्या. बरोबर का बाबा? बरोबर आहे. गोळ्या खायच्या, झोपून घ्यायच्या. तर एवढंच होतं आजच्या ब्लॉग. मी आवडला असेल तर आय होप यू लाईक. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.